एकनाथ शिंदे यांनी मी मंत्रिमंडळात सामील होणार नाही अशी भूमिका भाजपापुढे ठेवली आहे। तर भाजपाने एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात हवेच अशी अट पुढे ठेवली आहे। आणि याचं कारण म्हणजे जरांगे पाटील यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस हे एक अतिशय सॉफ्ट टार्गेट असतील, परंतु एकनाथ शिंदे हेच मराठी आंदोलन व्यवस्थित हाताळू शकतील आणि व्यवस्थित हाताळू शकतात यावर BJPचा पूर्ण विश्वास आहे। आणि यामागे अशी मेक आहे की एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की मला जर गृहमंत्रीपद दिलं तरच मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारेन अशी एकनाथ शिंदे यांची मागणी आहे। आणि या सर्व गोंधळामुळे सरकार स्थापन होण्यास विलंब होत आहे। मला तरी यात एकनाथ शिंदे यांची काही चूक वाटत नाही, कारण त्यांनीही खूप जनतेसाठी कामं केली आहेत। त्यामुळे त्यांना त्यांचा प्रस्ताव पुढे ठेवण्याचा, भाजपा पुढे ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे। आता थोडा विलंब होतोय, हा अडथळाही दूर होईल अशी आपण देवाचरणी प्रार्थना करूया आणि लवकरच सरकार स्थापन होईल याची आशा करूया। तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तुमची मतं मला द्या।